ओम श्री गणेशाय नमः। गणपती अथर्वशीर्ष संपूर्ण माहिती। गणेश अथर्वशीर्ष अर्थात गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीचे सर्वात महत्त्वाचे आणि प्राचीन स्तोत्र मानले जाते। हे अथर्ववेदाशी संबंधित उपनिषद आहे आणि गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती उपनिषद म्हणूनही ओळखले जाते। यात गणपतीचे तात्विक स्वरूप, ब्रह्मस्वरूप व उपासकासाठी उपासनेचे मार्ग सांगितले आहेत। चला याचे महत्त्व संपूर्ण जाणून घेऊया। गणपती अथर्वशीर्षाचे महत्त्व। 1. गणपती म्हणजे सर्वत्र असलेले परब्रह्म। अथर्वशीर्षात गणपतीला त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्तम रुद्रस्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमा असे सांगितले आहे। याचा अर्थ गणपती हे फक्त विघ्नहर्ता देवता नसून ते संपूर्ण सृष्टीचे अधिष्ठान आहेत। 2. मंत्रशास्त्र व ध्यानाचा आधार। अथर्वशीर्षात ओम गण गणपतये नमः या बीज मंत्राचे महत्त्व सांगितले आहे। या मंत्राच्या जपाने विघ्न दूर होतात, बुद्धी शुद्ध होते आणि साधकाला आत्मज्ञानाचा मार्ग मिळतो। 3. विद्येचा व प्रज्ञेचा अधिपती। त्वं बुद्धिरसि त्वं ज्ञानमसि असे सांगून गणपतीला ज्ञान, विद्या, स्मृती व प्रज्ञेचा देव म्हटले आहे। विद्यार्थ्यांसाठी, अभ्यास करणाऱ्यांसाठी अथर्वशीर्षाचा जप अत्यंत फलदायी आहे। 4. विघ्ननाशक प्रभाव। अथर्वशीर्षाच्या पठणाने कोणत्याही कार्यातील अडथळे, विघ्ने नाहीशी होतात। लग्न, नवीन व्यवसाय, गृहप्रवेश किंवा कोणतेही मंगल कार्य करताना गणेश अथर्वशीर्षाचा जप करणे आवश्यक मानले जाते। 5. धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व। अथर्वशीर्ष उपनिषद म्हणून वेदातील अधिकार मानले जाते। हे केवळ स्तोत्र नाही तर गणपतीचे अद्वैत स्वरूप उलगडणारे वेदवचन आहे। साधकाच्या अंतःकरणात भक्ती व आत्मज्ञान जागृत होते। 6. रोग निवारण व मानसिक शांती। अथर्वशीर्षाच्या जपाने नकारात्मक ऊर्जा, भीती, उद्वेग व मानसिक तणाव कमी होतो। याच्या स्पंदनांनी वातावरण पवित्र होते व साधकाला आनंद, शांती आणि स्थिरता मिळते। 7. अनंत फलप्राप्ती। अथर्वशीर्षात स्वतः गणपती म्हणतात की यो वेतस सर्वं लभते, म्हणजे जो हा ग्रंथ जाणतो व आचरण करतो त्याला सर्व काही मिळते। दीर्घायुष्य, आरोग्य, संपत्ती, विद्या, यश व आत्मज्ञान हे सर्व लाभ मिळतात। निष्कर्ष। गणेश अथर्वशीर्ष हे केवळ भक्तिपाठ नसून गणपतीचे तत्वज्ञान स्पष्ट करणारे उपनिषद आहे। यात गणपतीला सृष्टिकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता अशा सर्व रूपांमध्ये मानले आहे। म्हणूनच दररोज अथर्वशीर्षाचा जप केल्याने विघ्ननाश, ज्ञान, शांती व मोक्षाचा मार्ग मिळतो। धन्यवाद।